महादेव जानकर सोबत आल्यास म्हाड्याची जागा त्यांना देऊ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ही भूमिका मांडली आहे। राष्ट्रीय समाज पक्ष शरदचंद्र पवार गटासोबत जाणार का, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। जर महादेव जानकर सोबत आले तर म्हाड्याची जागा त्यांना देऊ, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भूमिका जाहीर केली आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, माढ्याच्या जागेचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे। ती जागा शरदचंद्र पवार गट महादेव जानकर यांना देण्यास तयार असल्याचं कळतंय। काय राजकीय घडामोडी घडतायत, कसं पाहायचं याकडे? प्रज्ञा, महायुतीची एक महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक जी आहे जागा वाटपासंदर्भात ती 6 आणि 7 मार्चला जी आहे ती मुंबईत होणार आहे। परंतु एक महत्त्वाची जी आहे ती आपल्याला सूत्रांच्या आधारे जी माहिती मिळाली आहे, माढ्याची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहे। शरद पवार हे स्वतः माढ्याचे खासदार होते 2009 ते 2014 दरम्यान, आणि 2014ला जी आहे ती याच जागेवरती विजयसिंह मोहिते पाटील त्यावेळेस राष्ट्रवादीतून ते खासदार झाले होते। त्यानंतर ही जागा आता भाजपचे आता त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार आहेत। परंतु ही जागा असली जरी जागा भाजपने जिंकली असली तरी मात्र आता सध्या विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा सुटणार आहे। आणि जर महादेव जानकर जर आमच्या सोबत आले तर मात्र आम्ही ही जागा त्यांना देऊ, असं जे आहे ते विधान शरद पवारांनी आज पत्रकारांशी बोलताना केलेलं आहे। खरं तर शरद पवार हे ऑफ द रेकॉर्ड पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की जर महादेव जानकर जर आमच्या सोबत आले तर ही माढ्याची जागा आम्ही त्यांना देऊ। खरं तर धनगर समाजाचं त्या ठिकाणून कोणीतरी प्रतिनिधित्व करावे, शरद पवार यांची भूमिका आहे। याचं प्रतिनिधित्व शरद पवारांनी देखील 2009 ते 2014 दरम्यान केलेलं आहे। त्यानंतर जर महादेव जानकर आमच्या सोबत आले तर ही जागा आम्ही त्यांना देऊ, असं शरद पवार म्हणाले आहेत। मात्र आता महादेव जानकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण महादेव जानकर हे महायुतीचा एक घटक आहेत, परंतु त्यांची आतापर्यंत जी आहे ती बाजू समजू शकली नाही। नेमकं ते महायुतीतनं बाहेर पडलेत की महायुतीत आहेत। परंतु असं जरी असलं तरी महादेव जानकरांची भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, जर महादेव जानकर आमच्या सोबत आले तर त्यांना आम्ही माढ्याची जागा देऊ। आता शरद पवारांनी असं बोलून महादेव जानकरांच्या कोर्टात चेंडू टाकलेला आहे, त्यामुळे आता महादेव जानकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, जयदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।